नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये. ओके, तर काल जर तुम्ही व्हिडिओ पाहिले असेल ना, तर तुम्ही आज 100% प्रॉफिट कमवलं असणार. काय म्हणतोय 100% प्रॉफिट कमवलं असणार, कारण की आपण काल सांगितलं की सेलरचे जेव्हा एस-एल हिट होतील, तेव्हा आपण प्रॉफिट कमवणार, म्हणजे कमवणार. बघा, आपण काल एक रेंज सांगितली होती. डाऊन साईडला 24,700 आणि वरच्या साईडला 24,800 ही रेंज सांगितलेलं. जर मार्केट मला ह्याच्या खाली दिसेल तर मी काय करणार होतो, सेलिंग करणार होतो. पण कंडिशन होती की सेलरचा एस-एल तर हिट झाला पाहिजे. सेलरचा एस-एल हिट केव्हा होतो, जेव्हा ऑप्शन चार्टमध्ये त्यांचं जेव्हा रेजिस्टन्सच्या वर मार्केट ट्रेड करायला चालू करतं, तेव्हा त्यांचा एस-एल हिट होतो. बघा, आपण काल ही एक लाईन ड्रॉ काढून घेतली, म्हणजे ही ऑप्शन चार्टमध्ये 24,500चा जो पी आहे ना, त्याचा आपण काय केलं होतं की सपोर्ट रजिस्ट्रेशन आपण ड्रॉ करून घेतले होते. आणि त्या सपोर्ट रजिस्ट्रेशनमध्ये जेव्हा मार्केट बघा ह्यांना दिसतंय, कुणाला सेलरला दिसतंय की मार्केटमध्ये आपला एस-एल हिट होतोय. बघा, इथं हे त्यांचा ट्रेलिंग एस-एल असणार. जो सपोर्ट आहे ना, ठीक आहे, हा सपोर्ट होता, हा रजिस्टर होता. हा सपोर्ट त्यांचा ॲक्ट ॲज नाव आता टुडे रेजिस्टन्स. ठीक आहे, आता हे रेजिस्टन्स ॲक्ट करतं. मार्केट बघा ट्रेड केलं इथं, आज गॅप डाऊन ओपन झालं आहे. काय म्हणतोय, गॅप डाऊन ओपन झालं आहे. इथं दिसते आपल्याला ऑप्शन चार्टमध्ये. ठीक आहे, ऑप्शन चार्टमध्ये दिसतंय की गॅप अप झालेलं आणि मेन चार्टवर दिसतंय गॅप डाऊन झालेलं. मग कारण की ही पीईचं चार्ट आहे, बरोबर ना. मग इथून नंतर मार्केटनं काय केलं की इथं बघा थोडंसं प्राइस ॲक्शन दाखवलंय, पण कन्फर्मेशन एंट्री आपल्याला केव्हा मिळेल आणि स्ट्रॉंगली जेव्हा त्यांचे एस-एल हिट झाले. बघा, एस-एल किती झाले, 150ला एस-एल जेव्हा हिट झाला ना, तिथून बघा मार्केट डायरेक्टली कमीत कमी 210, म्हणजे इथून 60 पॉईंट पडलेला आहे. 60 पॉईंट आपल्याला इथून गेलेलं दिसतंय, 60 पॉईंट. बघा, हे आपल्याला हेच फक्त शिकत होतं की आपल्याला कसं असतं, ॲक्युरेट एंट्री घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, तर तुम्ही जर समजा इथूनच, आता बघा मी काय म्हणतोय, आपण सांगितलेलं की 24,600 खाली जर ट्रेड करायचं हे सांगितलेलं, पण कन्फर्मेशन आहे का इथं, कन्फर्मेशन आहे का इथून काय होऊ शकतं की बाबा की इथून नंतर मार्केटमध्ये ते सेलर ॲक्टिव्ह होऊन रिटर्न पण आला असतं. हे कसं कळलं असतं आपल्याला, ऑप्शन चार्टवर. बघा, इथंच जी दुसरी कॅन्डल आहे ना, तिथून जर मार्केट समजा तयारच नसलं असतं तर ही इथं ऑप्शन असा खाली गेला असता आणि इथून मार्केट पण हे असं वर आलं असतं. पण मार्केटनं काय केलं की रेजिस्टन्स पाशी येऊन होल्ड करत आहे. काय म्हणतोय, रजिस्टर पाशी. आता हा एक रेजिस्टन्स आहे, तिथं जर येऊन मार्केट समजा होल्ड करत आहे, काय म्हणतोय, होल्ड करत आहे. आणि ही कॅन्डलस्टिक, आता कॅन्डलस्टिकचं पण थोडं नॉलेज पाहिजे. तर कॅन्डलस्टिकचं जर नॉलेज तुम्हाला असेल तर ही बिग मूव्ह तुम्ही कॅप्चर करू शकला असता. ऑलरेडी तुम्हाला एक बेसिक पार्ट तर सांगितलं होता की जेव्हा रेजिस्टन्स हिट होईल सेलरचा तेव्हा बिग मूव्ह येणार, म्हणजे येणार. फक्त एक राहिला ते म्हणजे कॅन्डलचं नॉलेज तुम्हाला मी जेव्हा आपलं बेसिक ट्रेडिंगची व्हिडिओ आहेत ना, आपण जी लॉन्च केला आहे कोर्स, त्यातील जी तिसरी व्हिडिओ आहे, तर त्यामध्ये आपण तुम्हाला हे सांगून जाईल. तर त्यासाठी तुम्ही काय करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की तुम्हाला ती जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल, ट्रेडिंग बेसिकची जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला ती वॉच करता येईल, कारण ती मिस होणार नाही. ओके, तर त्यामुळे आपल्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा की तुम्हाला ते पाहायला मिळेल. ओके, आता हे झालं. आता उद्या दिवशी जर अनालाइज करायचं असेल, तर बघा, आता ऑलरेडी बायर जे आहेत ना सेफ झोनमध्ये, हे आपल्याला ऑप्शन चार्टवरून करते. हा जो आहे तो मेन चार्ट आहे आणि हा जो आहे तो ऑप्शन चार्ट आहे. हे तर सिंपल आहे. आता उद्याच्यासाठी जर अनालाइज करायचं असेल तर बघा, ट्रॅप कोण होऊ शकतं वाटतं आपल्याला. ट्रॅप जर मार्केट समजा, आता जर मार्केट आहे ना 24,500 जे ऑप्शन चार्ट आहे, तर त्या खाली जर ट्रेड करत असेल परत एकदा, तर मार्केटमध्ये आपल्याला एक बिग मूव्ह पाहायला मिळू शकते, बिग मूव्ह. पण कंडिशन आहे की आता ऑप्शन चार्टनुसार सांगवलं मी, त्यासाठी त्याला 150च्या खाली ट्रेड करावं लागणार. काय म्हणतोय, 150 ही ऑप्शन चार्टनुसार. आता इथं पण बघा आपल्याला तसं प्रूफ होतंय का, बघा. ठीक आहे, इथं प्रूफ होतंय. जर मार्केट समजा इथून दिसते आपल्याला, एक ऑलरेडी मी काय करतोय, रेजिस्टन्स ड्रॉ केला इथं आता 24,450. जर उद्याच्या मार्केट समजा इथं कुठंतरी बेस तयार करत असेल, इथून जर वर गेलं, तर हे ऑलरेडी ऑटोमॅटिक जे ऑप्शन आहे ना, ते ऑलरेडी 150च्या खाली येऊन खाली ट्रेड करेल. बघा, आपण ही पास्ट डाटा जरा थोडंसं चेक करूया. बघा, मी म्हणलेलं ही 200. आता ही तुम्ही काल जर व्हिडिओ पाहिले असेल ना, तर तुम्हाला समजलं असतं. काल जर व्हिडिओ पाहिले असते ना, तर तुम्हाला हे सगळं समजलं असतं. जर तुम्ही पाहिली नसेल व्हिडिओ तर पाहून घ्या, कारण की खूप महत्त्वाचे व्हिडिओ आहे कालचे. बघा, ही ऑलरेडी आपण ऑप्शन चार्टवर रजिस्टर्स आणि सपोर्ट ड्रॉ करून घेतला होता. मी काय सांगितलं, जर सेलरचा एस-एल हिट झाला की इथनं बिग मूव्ह येणार. मग आज सेम तसं झालंय. पण इथं बघा आता काय झालं,
इथं इथून ऑलरेडी हिट झालाय. काय मला एक्सप्लेन करायचं आहे की इथं त्यांचा रेजिस्टन्स ऑलरेडी आहे ना, म्हणजे किंवा एसएल हिट झाला, पण इथून मार्केट जास्तची मूव का आली नाही, हे प्रश्न मला पडला असेल. बघा कसं असतं माहिती आहे का, जेव्हा ऑलरेडी एक त्यानं काय केलं आहे की सपोर्ट, काय म्हणतोय, जो रेजिस्टन्स आहे ना, हा एक आता रेजिस्टन्स होता, सपोर्ट ॲक्ट ॲज रेजिस्टन्स, आणि ही ब्रेक केल्यानंतर मार्केट काय करतं की जो वरचा जो रेजिस्टन्स आहे, वरचा हा रेजिस्टन्स आहे, त्याला मार्केट रिस्पेक्ट देत आहे. काय म्हणतोय, रिस्पेक्ट देत आहे. डायरेक्ट जर ह्याला मूव करायचं असेल ना, तर तसं कंडिशन म्हणून यायला पाहिजे. काय म्हणतोय, तशी कंडिशन यायला पाहिजे. पण जास्त करून बाईंग साईडला असं होत नाही. बाईंग साईडला काय होतं की एक गोष्ट लक्षात ठेवा. बघा आपण बायर आहे, ठीक आहे, हे तर आपल्याला मान्य झालं. आता बायर आहे, बघा कसं असतं माहिती आहे का, प्रत्येक रेजिस्टन्सला म्हणजे ऑप्शन चार्टनुसार प्रत्येक रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट देतं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, समजा हा रेजिस्टन्स आहे, स्मॉल असू द्या किंवा बिग असू द्या, ह्याला ऑप्शन चार्टमध्ये मार्केट येऊन रिस्पेक्ट देणार, म्हणजे देणार. ठीक आहे, इथे येऊन रिस्पेक्ट देणार, इथं आहे, इथे येऊन रिस्पेक्ट देणार. असं नाही की डायरेक्ट समजा ही ब्रेक झालंय परत डायरेक्ट ही कंटिन्यू, ही पण दुसरा. बघा इथं सांगतो तुम्हाला, मला सांगायचं काय की तुम्हाला समजून जाईल. बघा आता ही एक आपण काय म्हणूया की ड्रॉ करू. इथं मी काय म्हणतोय, रेजिस्टन्स 1, त्याला म्हणतो रेजिस्टन्स 2, त्याला म्हणतो रेजिस्टन्स 3. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं जेव्हा ह्या रेजिस्टन्स ब्रेक होतो तेव्हा आपल्याला एक बिग मूव पाहायला मिळते. त्यानंतर रेजिस्टन्स 2 ब्रेक करायला मार्केटने इथं कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. काय म्हणतो, कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. इथून कन्सोलिडेशन झालं तेव्हाच ते चांगलं बिग म्हणतोय, म्हणजे चांगलं परत आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळतं. जर असं होत असेल, आता एक्झाम्पल बघा की काय केलं त्यानं, इथून डायरेक्ट ब्रेकआउट दिलं, बायरसाठी सांगतोय, इथून डायरेक्ट त्यानं काय केलं, ब्रेकआउट दिलं. काय केलं की 153चं ब्रेकआउट आलं. त्यानंतर कंटिन्यू ब्रेकआउट दुसरं आलंय 210चं, मग कंटिन्यू ब्रेकआउट आलं. इथं कुठं कन्सोलिडेशन झालं दिसतंय का, जसं की इथं कन्सोलिडेशन होते बघा, असं कुठे इथं दिसतंय का, नाही दिसत. मग इथून नंतर मार्केट वर गेलेलं पळलेलं दिसतंय आपल्याला, म्हणजे मूव झालेलं दिसतंय, पण नंतर रिटर्न पण आलंय. कारण त्याने एक स्ट्रॉंग सपोर्ट असा तयार केलेला नाहीये. काय म्हणतो समजलं, स्ट्रॉंग सपोर्ट तयार केला नाही. आता जर समजा उद्याच्याला जर मार्केटला जर रिटर्न खाली यायचं असेल तर तो पहिल्यांदा काय करेल, 153ला काय करेल की रिस्पेक्ट देणार, म्हणजे देणार, काय म्हणतो, रिस्पेक्ट देणार, आणि तिथून नंतर मार्केटला खाली यायचं तर खाली पण येईल. एक बेसिक पॉईंट समजला की, बेसिक पॉईंट असाच आहे की प्रत्येक रेजिस्टन्सला तो काय करत असतो की रिस्पेक्ट देतो ऑप्शन चार्टमध्ये. जर देत नसेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची की नंतरच्या काही वेळानंतर आपल्याला तो जो आहे ना परत आपल्या अपोजिट, आणि ती पण फास्टमध्ये पाहायला मिळू शकते. त्यामुळं असं जर पाहायला मिळत असेल तर आपल्याला तेव्हा ट्रेलिंग करावं लागेल. ओके, उद्यासाठीचा अनेस पर्यंत आपलं राहिलं, ठीक आहे, तर उद्याचा अनेस करूया. एक लर्निंग पॉईंट आता तुम्हाला समजला असेल. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्याच्याला मार्केट ओपन काय होते बघा, कसं ओपन होते. जर गॅप अप ओपन होत असेल, काय म्हणतोय गॅप अप, तर आपल्याला इथं पाहायला येऊ शकतं की व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळेल. काय म्हणतोय, व्हॉलॅटिलिटी. गॅप अप जर झालं तर व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळू शकते. रिझन असं आहे की मार्केट काय करेल की आता रिस्पेक्ट देईल, वरच्या वरचा जो रेजिस्टन्स आहे ना, त्या प्रत्येक रेजिस्टन्सला मार्केट रिस्पेक्ट देणार, म्हणजे देणार, आपल्याला ही व्हॉलॅटिलिटी पाहायला मिळेल. जर मार्केट फ्लॅट, आता जर सिंपल सांगतो बघा, आता फ्लॅट, ही महत्त्वाचा पॉईंट आहे. जर उद्याच्याला मार्केट फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट म्हणा, गॅप अप म्हणा, गॅप डाऊन म्हणा, दोन्ही पण चालेल. फ्लॅट म्हणा, गॅप डाऊन म्हणा, दोन्ही पण चालेल. जर फ्लॅट ओपन झालं आणि इथून हे आपल्याला दिसतंय की ऑप्शन चार्टनुसार 24,500 जे आहे ना, आता ही 210च्या वर मार्केट होल्ड करून ही ब्रेकआउट दिसतं, तर आपल्याला परत एक बिग मूव पाहायला मिळू शकते. आणि हे जे वरचे जे आहेत का टार्गेट, हे वरचे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते जर फ्लॅट ओपन झालं तर. काय म्हणतोय, फ्लॅट ओपन झालं तर. ओके, फ्लॅट ओपन होऊन ही जी ऑप्शन चार्टनुसार आपल्याला हे ब्रेक झालं तर. आणि ह्यामध्ये जर समजा गॅप डाऊन झाल्यानंतर प्रॉब्लेम काय येतो सांगतो मला. आता का गॅप डाऊन झाल्यावर, पहिल्यांदा गॅप डाऊन झाल्यावर ही प्रॉफिट बुकिंग ऑलरेडी येते, कारण ज्यांनी होल्ड ठेवलेलं असताना ते थोडंसं प्रॉफिट बुकिंग करतात आणि मार्केटला खाली आणतात. मग आपलं इथं वेट करायचं आहे, वेट करून आता समजा गॅप अप झालं, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा की समजा जर ऑप्शन चार्टमध्ये आता कोणता इथं मेन चार्टमध्ये गॅप डाऊन होत असेल तर ऑप्शन चार्टमध्ये गॅप अप होणार. समजलं, गॅप अप होणार. आणि इथं बघा गॅप अप झाल्यानंतर मार्केट समजा काय करेल, थोड्या वेळासाठी पहिल्यांदा थोडंसं डाऊन येईल, कारण की प्रॉफिट बुकिंग येईल. कारण की ज्यांनी इथे एंट्री घेतले ते काय करणार की इथं होल्ड केलास ना, त्यांना चांगलं प्रॉफिट दिसतंय. ते थोडंसं प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे मार्केट इथं आपल्याला आलेलं दिसेल. जेव्हा इथं कुठं तर प्राइस ॲक्शन तयार करेल, काय म्हणते बेस 210 220ला, इथून कुठं तर बेसला प्राइस ॲक्शन तयार करेल. इथून जेव्हा ब्रेकआउट देईल तेव्हा परत एकदा बिग मूव आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून मार्केट परत 24,100 हे टार्गेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. ओके, म्हणजे
समजतंय काय आपल्याला? जर आता बघा उद्याच्या जर मार्केट कन्फ्युजन करायचं असेल, कन्फ्युजन आता एक लक्ष ठेवा उद्याच्याला ट्रेडिंग करायचं का नाही, काय म्हणते उद्याच्याला ट्रेडिंग करायचं नाही कसं ठरवणार आपण? जर मार्केटमध्ये जर उद्याच्याला गॅप अप ओपन होत असेल गॅप अप, तर उद्याच्याला आपल्याला कन्फ्युजन जास्त होणार. काय म्हणतोय? कन्फ्युजन जास्त होणार. जर फ्लॅट ओपन होत असेल, फ्लॅट ओपन असेल तर काय प्रॉब्लेम नाही आहे. गॅप डाऊन ओपन होत असेल तर काय प्रॉब्लेम नाही. आपण त्या दिवशी आपण म्हणजे उद्या दिवशी आपण ट्रेड करू शकतो. ठीक आहे. ओके, हे होतं निफ्टीचं ॲनालिसिस. तुम्हाला कसं वाटलं निफ्टीचं ॲनालिसिस ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की आपली जी बेसिक ट्रेडिंगची व्हिडिओ येईल ना तर तुम्हाला त्यात लर्निंग पॉईंट पाहायला मिळतो. आजचं बघा आपण ऑलरेडी एक लर्निंग पॉईंट काय केलं होतं की हा शिकलो होतो. ठीक आहे, हा लर्निंग पॉईंट सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करायला शिकलेलो, हे पण सांगितलेलं. पण जर तुम्हाला ही कॅन्डलचं नॉलेज असलं असतं ना तर तुम्ही ही कॅप्चर करू शकला असता. ठीक आहे, ते आपली व्हिडिओ येणार आहे, ते व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.